रोड मराठा आणि बलोच मराठा या दोन मराठा समुदायाविषयी आपण ऐकलेलं असतं. रोड मराठा आहेत हरियाणा राज्यामध्ये आणि बलोच मराठा चक्क पाकिस्तानातल्या बलुचिस्तान प्रांतामध्ये. 2-3 शतकांपूर्वी ती मंडळी गेली. पानिपतच्या मोहिमेशी त्यांचा संबंध होता. अजूनही त्यांच्या हे मराठी समुदाय तिथं आपलं वेगळेपण जपून आहेत. बरेचसे तर्क वितर्क चालू आहेत, अभ्यास संशोधन अनेक मंडळींचं चालू आहे. नीरज चोपडा, ज्याला 2021 साली ऑलिम्पिक ज्यानं भारताला मिळवून दिलं भालाफेक या क्रीडा प्रकारात, तो चोपडा दुसरा तिसरा कोण नसून चोपडे आहे. आपल्या मराठी त्याची मुळं आहेत, आपल्या रोड मराठा समुदायाचा तो आहे. बरीचशी चर्चा या विषयावर झाली, तर आज आपण रोड मराठा आणि बलूच मराठा यांच्या संबंधानं चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सुमित डेंगळे. आपण पाहत आहात लगावबत्तीची विशेष सिरीज महाराष्ट्राबाहेरचे मराठे आणि आजचा आपला भाग आहे रोड मराठा व बलोच मराठा. आधी आपण रोड मराठा पाहू आणि त्याच्यानंतर बलोच मराठा पाहू. पानिपतच्या मोहिमेशी त्याचा संबंध सांगितला जातो. 1761ला पानिपतचं युद्ध झालं मराठे आणि अफगाणचा बादशाह अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये. फार मोठी ती लढाई होती. त्या शतकातलं म्हणजे 18व्या शतकातलं ते भारतातलं नव्हे तर जगातलं एक मोठं युद्ध होतं. महाराष्ट्रातनं मराठे गेले. मोठी फौज उत्तरेत रवाना झाली दिल्लीच्या बादशाहीचं रक्षण करण्याकरता आणि दिल्लीवर सातत्यानं स्वारी करत असलेल्या अहमदशाह अब्दालीच्या एका मोठ्या सैन्याशी पानिपतच्या रणांगणावर मराठ्यांनी लढा दिला. मराठे जरी हरले असले तरी तो संघर्ष फार मोठा होता. त्याच्यानंतर अहमदशाह अब्दाली कधी भारताकडं वळूनसुद्धा परत येऊ शकला नाही आणि ती वायव्येची तिकडची आक्रमणं सगळी भारतावर होणारीच थांबली. फार मोठी ती युद्ध आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनात पानिपतला एक वेगळं स्थान आहे. पानिपतच्या मोहिमेमध्ये भरपूर लोक गेली, लाख बांगडी फुटली असं जे वर्णन आपण ऐकतो की लाख लोक तिथं गतप्राण झाली. पानिपतचा असं ती लढाई संपल्यानंतर बरीचशी मंडळी आपापल्या फौजा पथकांनिशी म्हणजे बरीचशी तर तिथं वीरमरण आलं, बरीचशी महाराष्ट्रात परतली. पण काही मंडळी अशी होती ती काय परत येऊ शकली नाही, ती तिथंच स्थिरस्थावर झाली. त्यांना रोड मराठा असं म्हणतात त्या समुदायाला. खरं म्हणजे रोडच म्हणायचे त्यांना, पण आता रोड मराठा त्यांची एक वेगळी आयडेंटिटी आहे. याचा खरं शोध फार अलीकडच्या काळामध्ये लागलेला आहे. रोड मराठी मंडळी त्यांच्यातले काही नेते असतील म्हणजे वीरेंद्रसिंह मराठा वगैरे त्यांचे पुढारी आणि महाराष्ट्रातले कोल्हापूरचे डॉक्टर वसंतराव मोरे यांसारख्या अभ्यासक संशोधकांनी ती शोधून काढलं आणि अलीकडे त्याची अशी अधनमधनं चर्चा होती. नीरज चोपडाच्या यांनी तर जास्त चर्चा ती झालेली आपल्याला दिसते. पानिपतजवळ हरियाणा राज्यात आजच्या पानिपत आहे आणि त्या पानिपतजवळ पानिपत, सोनीपत, कर्नाल, जिंद, कुरुक्षेत्र अशा साधारणतः 5-6 जिल्ह्यांमध्ये हा समाज बहुसंख्य आहे. आजही तो आहे. रोड मराठा समाजाची लोकसंख्या ही जवळपास 7 लाखांच्या आसपास सांगितली जाते. आपलं वेगळेपण राखून हा समाज तिथं आहे. त्या खरं म्हणजे याच्या मागे बऱ्याच इतिहास अभ्यासकांमध्ये काही एकमत नाही. म्हणजे सर्वमान्य हीच आख्यायिका आपण गृहीत धरली जाते की पानिपतनंतर जो समाज इकडं परत येऊ शकला नाही, हालअपेष्टा त्यानं सहन केल्या आणि त्याला तिथंच आश्रय घ्यायला लागला आणि पानिपतच्या आसपासच्या गावांमध्ये तो स्थिरावला. पण दुसरं असं सांगितलं जातं की ती मंडळी पानिपतच्या युद्धाच्या नंतर 10 वर्षांनी 1771ला जी दिल्ली स्वारी झाली, महादजी शिंदे, तुकोजी होळकर आणि पेशव्यांच्या सरदारांनी परत दिल्ली जिंकली, परत पंजाब हरियाणावर वर्चस्व ज्यावेळेस प्रस्थापित केलं त्यावेळेस त्या मंडळींना तिथं ठेवलं होतं किंवा ती मंडळी त्यावेळेस त्या भागामध्ये काहीतरी त्यांना नेमणुका वगैरे होत्या असंही म्हणलं जातं. हेही इथं खरं म्हणजे सांगायला पाहिजे, कारण याचा कुठं अजून लिखित पुरावा किंवा संदर्भ तसा असा तगडा म्हणावा असा सापडलेला नाही. म्हणजे ती मंडळी अजून एक प्रश्न आपल्याला पडतो ना की पानिपतची लढाई झाल्यानंतर तिथलं वातावरण तर शांत झालं ना. अहमदशाह अब्दाली परत आपल्या अफगाणिस्तानमध्ये गेला, त्यालाच पंजाबामध्ये बराचसा
विरोधाचा सामना करायला लागला. तिकडे तो त्याची गादी, त्याचं आसन धोक्यात आलं होतं. नुकसान प्रचंड झालेलं, आर्थिक चणचण होती, तो गेला. त्याच्यानंतर तर मराठ्यांनी परत दिल्ली जिंकली, वातावरण शांत झालं, मराठ्यांची सत्ता चांगली होती की स्थिरस्थावर 1818पर्यंत. मग ती मंडळी नंतर का आली नाही, म्हणजे त्यांना आपल्या गावाकडे, आपल्या मुळांशी परत गावी का गेले नाही, तर असंही म्हणलं जातं की ती आश्रयित म्हणून नाही, ती पसंतीनं तिथं थांबली, असाही एक भाग आहे. म्हणजे असं बरेचसे तर्कवितर्क लढवले जातात. एक आहे, पण मराठी पण आपलं जपून ती मंडळी आहे, महाराष्ट्राची जी संबंध सांगतात, त्यांची जर आपण आडनावं पाहिली, विशेष म्हणजे परंपरा चालीरीती जर पाहिल्या, तर आपल्याला ते अगदी त्यांचा म्हणजे मराठी संबंध तर काय तो आहेच, त्याला काही वाद नाही. बोलण्या चालण्यामध्ये बरेचसे शब्द त्यांचे मराठीत आहेत. उदाहरणार्थ गोधडीसारखा शब्द आहे, किंवा एखादा गेस्ट आला तर त्याला मेहमान नाही म्हणत, ते पाहुणा त्याला म्हणतात. किंवा गाईचं दूध काढायला धार निकाला क्या असं म्हणतात, धार हा शब्द मराठी आहे. परत म्हैस म्हणतात ते म्हशीला, किंवा दाराला ते कवाड म्हणतात. कवाड हा मराठी शब्द आहे. म्हणजे आपण आज महाराष्ट्रातच कवाड म्हणत नाहीत, पण ती लोक कवाड दरवाजाला म्हणतात. असे बरेचसे मराठी शब्द आणि चालीरीती परंपरा जर अजूनही पाहिल्या, म्हणजे त्यांच्यामध्ये संबंध होतात, नातेसंबंध, रोटीबेटी व्यवहार हा त्यांच्यामध्येच होतो. आसपास जी बाकीची मंडळी आहेत, समजा त्या भागात कोणती असतील, समजा यादव आहेत, राजपूत आहेत, जाट आहेत, बरेच त्यांच्यात त्यांची काही मुळं सापडत नाही, आणि ते वेगळेपण आपलं अस्तित्व राखून अजून ती मंडळी तिथं आहे. आता पुरणपोळीसारखा पदार्थ तिथं पारंपरिक केला जातो. पुरणपोळी हे इथलं महाराष्ट्रातलं खाद्य आहे. किंवा खंडोबाचे टाक त्यांच्या देवघरात असतात. बाकीच्या एक वेळ देवांच्या पूजनवरून आपल्याला म्हणता नाही येणार ना, म्हणजे महादेव असेल, गणपती असेल, इतर जे देव आहेत ते सगळ्या भारतात आहेत, पण खंडोबा इथलं लोकदैवत आहे ना आपलं, पश्चिम महाराष्ट्रातलं. ती मंडळी प्रामुख्यानं पेशव्यांची फौज, मराठ्यांची फौज ही पश्चिम महाराष्ट्र बेस होती, तर ते खंडोबाला ते पुजतात. हेही मराठ्यांची साधर्म्य दाखवण्यासारखं आहे. त्या मंडळींची जर आडनावं आपण पाहिली ना, बरीचशी आडनावं आहे, पण ठळक आडनावं जर सांगायची झाली तर त्या आडनावामध्ये भोसले आहे, पवार आहे, चव्हाण आहे, महाले आहे, दाभाडे आहे, मेमाणे, दुधाणे, जोंधळे, सुर्वे, अशी बरीचशी आडनावं आपल्याला ती दिसतील की तिथं आहेत सगळी. बराचसा समुदाय तो मी मागाशी सांगितलं 7 लाखच्या आसपास त्याची लोकसंख्या असल्याचं सांगितलं जातं. आणि आडनावांचे पण थोडेसे अपभ्रंश झाले, पण ती आडनावं किंबहुना अजूनही तशीच आहे. आडनावं ही प्रत्येक माणसाची आयडेंटिटी असते, त्याच्यामुळं ते सगळं आहे. अलीकडे तर ती मंडळी अजून मोठ्या प्रमाणात त्यांच्या संघटना स्थापन झालेल्या आहेत. आणि पानिपतचा शौर्य दिवस जो असतो 14 जानेवारी 1761, ज्या दिवशी ती लढाई झाली होती, त्या दिवशी आता पानिपत शौर्य दिवस जे साजरा केला जातो तिथं पानिपतच्या रणभूमीवर, तिथं जे काला मेमोरियल आहे, तिथे जे उत्सव साजरे केले जातात त्याच्यामध्ये तो मोठ्या प्रमाणात आता रोड मराठा समाज सहभागी होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात. आपण जर तिथे गेलो, मराठी लोक ज्यावेळेस तिथं जातात त्यांच्या घरी, तर पाहुणचार करतात आणि त्या माणसांना फार आनंद हा झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. बरीचशी मंडळी आता आपलं मूळ शोधण्यासाठी महाराष्ट्रात पण येतात. आणि ही जी मंडळी ती आडनावं जर पाहिली तर ही मराठा समाजातली ही सगळी आडनावं आहेत. म्हणजे आता मेमाणे, दुधाणे ही आडनावं पाहिली तर ती पुणे जिल्ह्यामध्ये असल्याचं आपल्याला दिसतं. दाभाडेसुद्धा पुणे जिल्ह्यात आहे. महाले आडनाव आपण पाहिलं तर समजा खानदेशात महाले आडनाव त्या ठिकाणी जास्त आहे. राणे आडनाव पाहिलं तर ते कुठेतरी कोकण, राणे आणि सावंत ही आडनाव पाहिली तर ती कोकणाशी कनेक्टेड आपल्याला दिसतात. जोंधळे आडनाव पाहिलं तर ते संगमनेर वगैरे भागात ती मंडळी जोंधळे आहेत. असे बरेचसं त्या रोड मराठ्यांचं सगळं. पण अलीकडे ती चांगली इकडली मंडळी त्यांच्या संपर्कात आहे, तिकडली संपर्कात आहे. पानिपत शौर्य दिवसाच्या तिथं बऱ्याचशा भेटीगाठी इकडं तिकडं कोणाच्या झालेल्या आपल्याला दिसतात. तर हे खूप वेगळेपण त्या मंडळींचं आहे. असा हा रोड मराठा समाज. दुसरा समाज ज्याच्याविषयी अजूनही तितकंसं काय ठाम ठोसपणा नाही आणि फार खरं म्हणजे त्याच्यावर अजून संशोधन झालं पाहिजे, पण मराठी माणसांना मात्र तो फार भारी वाटतं. कायम असा अधनमधनं चर्चेत तो विषय पाकिस्तानचा काही संदर्भ आला की येतो, तो म्हणजे बलोच मराठा. बलुचिस्तान जो प्रांत आहे ना, पाकिस्तानमध्ये नैऋत्येला साधारण साऊथ ईस्टला असलेला तो वाळवंटी प्रदेश बलुचिस्तान. खरं म्हणजे बलुचिस्तानचा भाग बराचसा इराण, अफगाणिस्तान, कारण त्याला सीमा आहेत, त्या सीमावर्ती भागातला तो प्रांत जो आहे आजच्या पाकिस्तानात असलेला, तो म्हणजे बलुचिस्तान. बऱ्याचदा बलुचिस्तान स्वतंत्र राष्ट्र करण्याची मागणी तिथली मंडळी करत असतात वगैरे वगैरे. आता तिथं कसा मराठा समाज आला तर अगेन पानिपतची लढाई झाल्यानंतर अहमद शाह अब्दाली मायदेशी परतला आपल्या अफगाणिस्तानकडे.
त्यावेळेस त्यानं बरेचशी मराठा जे युद्धकैदी होते ते त्यांनी सोबत घेतले. जवळजवळ 22,000 युद्धकैदी त्यांनी सोबत नेल्याचा आकडा असा सांगितला जातो. युद्धकैदी बरोबर नेले जायचे. म्हणजे मुस्लिम शासकांमध्ये तो प्रकार आपल्याला दिसतो की पराभूत पक्षाच्या अगदी म्हणजे मुलं महिलासुद्धा सोडायच्या नाही. ती सगळी मंडळी आपण आपल्या मायदेशी घेऊन येऊ शकतो. तर तो ती मंडळी घेऊन परत जात होता. पंजाब प्रांतात तो आला, त्याच्यानंतर तो बलुचिस्तानमध्ये आला. आता झालं असं, म्हणजे आता ही आख्यायिका सांगितली जाते की परत आता ती जी मंडळी होती मराठा मंडळी, त्याच्या रणरणत वाळवंटातलं ऊन त्यांना काही सहन होणार नव्हतं आणि ती फार क्षीण झालेली होती तो सगळा प्रवास करून पायी. त्याच्यामुळे ते पुढं त्यांना जाणं नेता येणं अजिबात शक्य नव्हतं. त्याच्यामुळं त्यांनी त्यांना बलुचिस्तानमध्ये ठेवलं आणि बलुचिस्तानचा जो ठिकाणी शासक होता नासिर खान नूरी, तर ह्या नासिर खान नूरीनं बरीचशी आपली फौज अहमद शाह अब्दालीबरोबर पाणीपतला दिली होती. त्याच्या बदल्यातले पैसे अब्दाली त्याला देणं लागत होता. त्याच्यामुळं त्याच्या बदल्यामध्ये हे युद्धकैदी तुला घे, ही लोकं तुला घे, असं ते सगळं त्यांच्यामध्ये काय म्हणतात सेटलमेंट झाली आणि ती मंडळी तिथं बलुचिस्तानमध्ये ठेवली गेली. तर ते बलोच मराठा त्याला म्हणलं जातं. आता बलोच मराठा आजच्या काळात त्याला म्हणतात. आता तिथं झालं असं अगेन, हा पण खूप इंटरेस्टिंग किंवा अभ्यासाचा विषय आहे की ते तिथं जाऊन ते काय अशी सगळी मंडळी एकसारखी म्हणून नाही. अर्थात ती नंतर मुस्लिम धर्मामध्ये त्यांना धर्मांतर करायलाच लागलं कारण ती परिस्थिती त्या भागात होती. पण ती वेगवेगळ्या जमातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारांमध्ये त्यांचं वर्गीकरण त्यावेळेस केलं गेलं. किंवा असंही म्हणतात की ती मंडळी गेली त्यावेळेसच वेगळे होते. म्हणजे त्याच्यामध्ये काय सगळे जातीनं मराठा नव्हते ना, वेगवेगळ्या प्रकारचे बलुतेदार आलुतेदार असं त्यांचं विभाजन ते केलं गेलं. आणि तसंही आपल्याला माहिती आहे की मुस्लिम देशांमध्ये तिथं म्हणजे आपल्या सगळ्या आडनावांसारखा प्रकार नसतो. पंथ किंवा जमाती टोळी याच्यावर त्या फार विभागला गेलेला तो सगळा समाज असतो. तर ह्या मंडळींचे सुद्धा तिथं बरेचसे प्रकार, बरेचसे समुदाय आपल्याला दिसतात. त्याच्यामधला मोठा समुदाय जो आहे तो आहे बुक्ती. डेरा बुक्ती हे जे बलुचिस्तानमधलं एक गाव किंवा मोठं शहर आहे तिथं ती राहिल्यामुळे त्याला बुक्ती म्हणतात. बुक्तीसह अशा 4-5 समुदाय हे त्या बलुचिस्तानमधल्या गेलेल्या मराठा समाजाचे पडले असं सांगितलं जातं. आता परत बुक्तीमध्ये सुद्धा उपप्रकार आहेत, प्रत्येक प्रकारांमध्ये सुद्धा उपप्रकार आहे. असे बरेचसे त्या प्रकार तिथं पडलेले दिसून येतात. नावं आडनावं तर बाकी पूर्ण बदललेली आहेत, त्याच्यावरून तर काय सांगता येत नाही. पण ते जे प्रकार आहेत ना, म्हणजे अलीकडं आता बऱ्याचशा मंडळींनी त्या प्रकारांची जी नावं आहेत, उदाहरणार्थ महरती असा जो प्रकार आहे तर तो मराठा असा महारता असं काहीतरी येते. किंवा साहो नावाचा जो तिथं पोटजात किंवा प्रकार आहे तो साहो म्हणजे शाहूंपासून, संभाजीपुत्र छत्रपती शाहू महाराजांपासून असावा का. पिशवाणी म्हणून एक त्याच्यामध्ये प्रकार आहे तर तो पेशवाईशी संबंधित काहीतरी असावं का, पेशव्यांच्या पदरची त्या फौजेतली लोक, असे काहीतरी बरेचसे तर्कवितर्क लावले जातात. आता हे पण आपल्याला आजकालपर्यंत माहिती नव्हतं की बलुचिस्तानमध्ये मराठा लोक आहे. तेही अलीकडच्या काळामध्ये सगळं शोधलं गेलं आणि त्यांची तिथं संस्था पण एक आहे. ते मराठा असं आडनावापुढे लावतात, महारठ्ठा असं त्यांच्या आडनावापुढे लावतात. नावं बिवं बाकी सगळी तिकडच्या पद्धतीतली आहेत. 2017 साली जे मराठा आरक्षणाची आंदोलनं महाराष्ट्रात होत होती ना, त्यावेळेस या मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला पाठिंबा दिला, हम आपके साथ है वगैरे वगैरे. आणि ते सगळे मुद्दे तो खरा म्हणजे चर्चेत 2017-18 पासून मोठ्या प्रमाणावर आला. त्यांच्या बऱ्याच संस्था, फेसबुक पेजेस वगैरे बरेचसे आहे. अनेक मंडळींनी त्याच्यावर रील बनवले, व्हिडिओ बनवले, त्याच्यावर बऱ्याचशा साधक बाधक चर्चा झाल्या होत आहेत. त्या मंडळींचेही काही चालीरीती मात्र मराठी किंवा महाराष्ट्राशी संबंधित आहे. उदाहरणार्थ तिथं आई म्हणतात, म्हणजे आपली जी जन्मदात्री आहे तिला आई म्हणतात. आपल्याकडे किंवा म्हणजे मम्मी वगैरे आपण मम्मी म्हणतो, कोणी अजून काय मामा भीमा म्हणतं, तर ती लोक आई म्हणतात तिकडे. परत तिथं चालीरीती परंपरांमध्ये लग्नाच्या अगोदर हळद लावणं हा प्रकार आहे. तसा मुस्लिमांमध्ये कुठं हळद लावत नाहीत ना, म्हणजे ती लोक हळद लावतात. परत लग्नामध्ये लग्न झाल्यानंतर जेव्हा नवरी घरी येते नवरदेवाच्या तेव्हा माप ओलांडलं जातं. तर ही पण रीत जी आहे ती ही मराठ्यांशी महाराष्ट्राशी नातं सांगणारी आहे. अशा काही थोड्याशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळं तोही समाज आहे. आता त्याच्यावर बरंचसं संशोधन व्हायला पाहिजे, हे जरी खरं आहे. पण आता तिथं पाकिस्तानमध्ये जाणार कोण, तिथं
ते काही सोपं नाही ना. त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आणि लिखित पुरावे इकडे काही आपल्याला सगळे मिळत नाही. रोड मराठ्यांची मिळत नाही आणि यांची मिळत नाही. याला कारण म्हणजे इतिहास जो आपण संदर्भ म्हणजे सगळ्या समकालीन साधनांना पत्रांना बघतो तो प्रामुख्यानं राजकीय तो सगळा असतो. त्याच्यामुळे त्या समाजाचा असा काही उल्लेख 1761ला रोड मराठी तिथं गेले, पण 1818पर्यंत पेशवाई होती, तर त्या पत्रांमध्ये त्या समाजाचा किंवा काही उल्लेखच आढळत नाही ना. म्हणजे ते एक खरं म्हणजे विशेष आहे. पण आज आपण जर तिथं गेलो तर तिथं अजूनही मराठी चालीरीती, परंपरा, काही शब्द दोन्ही ठिकाणी आपण पाळत असल्याचं दिसतं. तर असं आता रोड मराठ्यांमध्ये आता मध्ये नीरज चोप्रा स्वतः त्यांनी सांगितलं होतं की मी मराठा आहे, महाराष्ट्रात माझी मुळं आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. तर निश्चित आपल्यालाही तो अभिमान असला पाहिजे की नीरज चोपडासारखा हरियाणातला पण मूळ मराठी असणारा एक ऑलिम्पिक वीर, किंवा दक्षिण भारतामध्ये तमिळनाडूमधला रजनीकांत जो प्रसिद्ध आहे तो शिवाजीराव गायकवाड आहे आपला, तर ह्याच्याविषयी आपल्या मराठी माणसांना निश्चितच अभिमान असलाच पाहिजे. असं हे बलोच मराठा आणि रोड मराठा हे समुदाय आहेत. अशाच नवनवीन रंजक माहितीपूर्ण गोष्टींसाठी पाहत रहा लगावबत्ती. धन्यवाद.